जेल रोड नाशिक रोड पाण्याच्या टाकीजवळ संगमनेर कॉम्प्लेक्स शॉप नंबर 3 मध्ये डॉक्टर सचिन बाबड आणि डॉक्टर स्वाती बाबड यांच्या सीताराम हॉस्पिटल या भव्य वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार राहुल ढिकले, अक्षय जैन, डॉक्टर सुशील पारख, डॉक्टर अतुल वडगावकर, डॉक्टर हिरालाल पवार, माजी नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार नरेंद्र दराडे, जयदेव भोजने, मंत चिरडेकर, नाना उदय गुगे, अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गुंजाभाऊ सांगळे, डॉक्टर श्रीकांत आवारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली। मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सीताराम हॉस्पिटल तसेच डॉक्टर सचिन बाबर आणि डॉक्टर स्वाती बाबर यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। सीताराम हॉस्पिटल ही काही फक्त एक इमारत नाहीये। डॉक्टर सचिन बाबर यांच्या जसं सरांनी सांगितलं, अथक परिश्रम, दृढ इच्छाशक्ती आणि एक तळमळ असते की मला काहीतरी समाजासाठी करायचंय, तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सीताराम हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलचं नाव पण खूप सुंदर आहे, सीताराम। ते त्यांच्या जे नावातच आहे की सीता म्हणजे करुणेचं प्रतीक आहे आणि राम एक धैर्य आणि धर्माचं प्रतीक आहे। या दोन्हीचा संगम त्या हॉस्पिटलच्या नावामध्ये आहे। त्यामुळं नक्कीच सचिन बाबर सर एक चांगला सेवाभाव ठेवून भरपूर पेशंटची सेवा करतील, भरपूर पेशंट बरे करतील। तर सगळ्यात महत्त्वाचं की या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की उद्योगामध्ये एक चांगलं नाव या परिवाराचं आहे आणि एक आध्यात्मिक वारसा, धार्मिक परंपरा या कुटुंबाने या ठिकाणी निश्चित जोपासली आणि मला वाटतं की पुढची पिढी त्या दृष्टीने निश्चित चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करेल। खरं सीताराम भाऊंची आठवण या निमित्तानं नक्कीच येते की त्यांचे एक कायमस्वरूपी आठवण खरं या कुटुंबाला किंवा परिसराला राहील। त्यामुळे त्यांचं नाव या हॉस्पिटलला देऊन एक चांगली सुरुवात या हॉस्पिटलची केली। खरं त्या सीताराम भाऊंचं काम जर आपण बघितलं, वाढत आहे, एवढे आजार वाढून राहिले, इतके काही आजार होऊन राहिले की आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की 100 लोक जर तपासले तर बाबा त्याच्यामध्ये जवळ 60 लोकांना बीपी किंवा शुगरचा त्रास आहे, म्हणजे रोग असेल, तो मधुमेह आजार असेल किंवा काही स्त्रियांचे आजार असेल, ही अतिशय झपाट्याने याच्यात वाढ होते आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ डॉक्टरांची आपल्या सर्वांना खूप गरज आहे। त्यांची जी गरज आहे त्याच कुटुंबातील डॉक्टर स्वाती अतिशय ऍक्टिव्ह डॉक्टर आहेत। त्यांनी आयुर्वेदातून MD गायनेकॉलॉजिस्ट म्हणून पदवी मिळवलेली आहे। तसेच डॉक्टर सचिन बाबड सर सुद्धा खूप सिन्सिअर असं व्यक्तिमत्व आहे। मागचे 5-10 वर्ष नाशिकमध्ये अपोलो हॉस्पिटल असेल, इतर हॉस्पिटल असेल, या हॉस्पिटल्समध्ये क्रिटिकल केअर आणि डायबिटीस या दोन्ही गोष्टींवर त्यांनी एक प्रभुत्व प्रस्थापित केलेलं आहे। डॉक्टर यांनी चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये सेवा द्यावी, त्याच्या सेवेला चांगल्या पद्धतीने यश येईल, मी सर्वांचा आशीर्वाद लाभेल आणि भाऊचा सुद्धा पूर्ण त्या म्हणून भाऊचं नाव ह्या हॉस्पिटलला दिलेलं आहे। मातोश्री आई सुद्धा या ठिकाणी, नाते गोते सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्या सर्वांच्या माध्यमातून भाऊच्या या हॉस्पिटलच्या नावावर डॉक्टर बाबर आणि डॉक्टर माई भाबड यांच्या या कार्याला, यांच्या प्रयत्नाला यश मिळेल अशी मी प्रभूच्याने प्रार्थना करतो। सीताराम हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या तपासणी, पॅथॉलॉजिकल लॅब, विविध आजारांवर योग्य मार्गदर्शन आणि रुग्णांना सर्व सोयींनी युक्त अशा हॉस्पिटलची निर्मिती केलेली असून स्वतः डॉक्टर सचिन बाबर मधुमेह तज्ज्ञ आणि डॉक्टर स्वाती बाबर या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ असल्याने हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल असे सांगत डॉक्टर सचिन बाबर आणि डॉक्टर स्वाती बाबर यांनी सीताराम हॉस्पिटलबद्दल माहिती देत उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले। आजपासून आपण सीताराम हॉस्पिटल हे हॉस्पिटल जेल रोड नाशिक रोड या एरियामध्ये संगमनेर कॉम्प्लेक्समध्ये गाळा नंबर 3 येथे चालू करत आहोत। आपल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मिसेस स्वाती सीताराम आंधळे आणि मी ज्या गायनेक आहे आणि मी मेडिसिन तज्ञ आहे
तर इथं आपल्याला दोघही सुविधा आहे. एक तर BP, शुगर, हार्ट रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असेल तर ते आम्ही ट्रीट करू. आणि मॅडम सगळे गायनेक प्रॉब्लेम आणि इनफर्टिलिटी वगैरे त्यामध्ये तज्ज्ञ आहेत. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सेवा, लॅब, नंतर पेशंटची ॲडमिशनची सुविधा, नंतर फार्मसी 24 तास अवेलेबल आहे. कोणतेही क्रिटिकल पेशंट वगैरे असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, प्रायमरी ट्रीटमेंट करणे हे आपण आजपासून चालू करत आहोत. तर काहीही आपल्याला गरज वाटली एखाद्या रुग्णाला तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा आणि नाशिक रोड, जेल रोडच्या रुग्णांना आमच्या हातून त्यांची रुग्णसेवा घडावी हाच आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आम्हाला द्यावा. हो. मी डॉक्टर स्वाती सचिन बाबड अंधळे. मी गायनेकोलॉजिस्ट आहे, गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टॅटिक्स. तर मी सीताराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि जे पण स्त्रीरोग रिलेटेड, गायनेक रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत, सध्या इनफर्टिलिटी आणि PCODचे प्रॉब्लेम खूप वाढत आहे. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट द्यावी. या कार्यक्रमास पुंजाभाऊ सांगळे, डॉक्टर श्रीकांत आवारे, डॉक्टर शिरालाल पवार, ज्ञानेश्वर आंधे, लक्ष्मण जायभावे, निलेश सानप, बबनराव सानप, दत्तात्रय धात्रक, मंदताई फड, वाल्मिक नागरे, सुभाष नागरे, ज्ञानेश्वर आंधे, तानाजी आंधे, सुभाष भाबड यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी, नातेवाईक, हितचिंतक, परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.